नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषद मार्फत विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 20,000 रुपये प्रति महिना याप्रमाणे या ठिकाणी दिला जाईल। तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 13/10/2025 पर्यंतची या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। अधिक माहिती जी आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याअगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। मित्रांनो, आपण आलेलो आहे जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे राजश्री शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला शिंगणापूर यांच्यासाठी। त्यावरती आपण आलेलो आहे, तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर अर्ज जे आहे त्या ठिकाणी 26/9/2025 पासून सुरू झालेले आहेत आणि 13/10/2025 पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज जे आहे त्या ठिकाणी करू शकणार आहात। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे खो खो प्रमुख क्रीडा प्रशिक्षक या पदासाठी निघालेले आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी NIS खो खो खेळ पदविका प्राप्त 3 वर्ष प्रशिक्षणाचा अनुभव अथवा BPED किंवा MPED तुमचं झालेलं असेल व खो खो खेळातील मान्यताप्राप्त स्पर्धेमधील राष्ट्रीय पदक विजेता खेळाडू आणि 3 वर्ष खो खो खेळाचा प्रशिक्षणाचा अनुभव असणं आवश्यक या ठिकाणी आहे। एकत्रित मानधन जे आहे 20,000 रुपये तुम्हाला दरमहा जे आहे या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर कुस्ती प्रमुख क्रीडा प्रशिक्षक या पदासाठी NIS कुस्ती खेळ पदविका प्राप्त 3 वर्ष प्रशिक्षणाचे अनुभव अथवा BPED झालेले असेल किंवा MPED झालेले असेल व कुस्ती खेळातील मान्यताप्राप्त स्पर्धेमधील राष्ट्रीय पदक विजेता खेळाडू जे असतील आणि 3 वर्ष कुस्ती खेळाचा प्रशिक्षणाचे अनुभव असणे आवश्यक या ठिकाणी आहे। 20,000 रुपये एकत्रित मानधन जे आहे तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर कबड्डी प्रमुख क्रीडा प्रशिक्षक या पदासाठी NIS कबड्डी खेळ पदविका प्राप्त व 3 वर्ष प्रशिक्षणाचे अनुभव अथवा BPED किंवा MPED झालेले असतील व कुस्ती खेळातील मान्यताप्राप्त स्पर्धेमधील राष्ट्रीय पदक विजेता खेळाडू आणि 3 वर्ष कबड्डी खेळाच्या प्रशिक्षणाचे अनुभव असणे आवश्यक या ठिकाणी आहे। एकत्रित मानधन तुम्हाला 20,000 रुपये या पदासाठी देखील दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी जी आहे कबड्डी सहाय्यक क्रीडा प्रशिक्षक या पदासाठी NIS कबड्डी खेळ पदविका प्राप्त व 3 वर्ष प्रशिक्षणाचे अनुभव अथवा BPED किंवा MPED झालेले असतील व कुस्ती खेळातील मान्यताप्राप्त स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पदक विजेता खेळाडू जे असतील आणि 3 वर्ष कबड्डी खेळाचा प्रशिक्षणाचे अनुभव आणि असणे आवश्यक या ठिकाणी आहे। 12,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे मैदानी सहाय्यक प्रशिक्षक या पदासाठी NIS मैदानी स्पर्धा प्रशिक्षक पदविका प्राप्त व 3 वर्ष प्रशिक्षणाचे अनुभव किंवा या ठिकाणी BPED झालेलं असेल MPED झालेलं असेल व मैदानी खेळातील मान्यताप्राप्त स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पदक खेळाडू जे असतील विजेता ते या ठिकाणी अर्ज करू शकतात। 12,000 रुपये या पदासाठी देखील वेतन आहे। त्यानंतर रेक्टर महिला या पदासाठी पुढची वॅकन्सी जी आहे या ठिकाणी असणार आहे MSW आवश्यक या ठिकाणी आहे। BPED असल्यास प्राधान्य तुम्हाला दिलं जाईल। 12,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी असणार आहे। रेक्टर पुरुष या पदासाठी देखील MSW आवश्यक आहे। BPED असल्यास प्राधान्य दिलं जाईल। 12,000 रुपये वेतन या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर रब्बी क्रीडा प्रशिक्षक या पदासाठी BPED तुमचं झालेलं असेल किंवा MPED झालेलं असेल NIS रब्बी खेळ पदविका किंवा वर्ल्ड रब्बी परीक्षा पास तसेच राष्ट्रीय पुरस्कृत खेळाडू तसेच 3 वर्ष प्रशिक्षणाचा अनुभव या ठिकाणी आवश्यक आहे। 10,000 रुपये एकत्रित मानधन तुम्हाला दिलं जाईल। कामासंदर्भातील वेळ या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर क्रीडा प्रशिक्षकांना विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशालेकडे दररोज सकाळी 6 ते 9 आणि सायंकाळी 4 ते 7 या वेळेत तसेच वेळोवेळी आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांसोबत स्पर्धेसाठी सरावासाठी उपस्थित राहणे या ठिकाणी बंधनकारक आहे। अर्ज जे आहेत आपल्याला ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत। नमुना अर्ज आपल्याला जाहिरातीमध्येच मिळेल। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज जे आहेत आपल्याला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत। सुट्टीचे दिवस वगळून तुम्ही समक्ष अथवा पोस्टाद्वारे शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर या ठिकाणी अर्ज तुमचे पाठवू शकता किंवा स्वतः जमा करू शकता। निवड जी आहे तुमची मुलाखतीच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।